आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे साक्षी आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे समर स्पेशल मेकअप कसा करायचा, जेणेकरून तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहील, ट्रान्सफर प्रूफ राहील आणि स्मच प्रूफ राहील. तर बघूया कसा आहे आजचा मेकअप आणि स्पेशली आपण तो मेकअप एका अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट्सनीच क्रिएट करणार आहोत. आणि आजचा हा व्हिडिओ स्पेशली बिगिनर मुलींसाठी आहे, ज्यांना मेकअपचा एम सुद्धा येत नसतील. त्यांनी हा व्हिडिओ स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत नक्की बघा. त्यांना भरपूर काही या व्हिडिओमधनं शिकायला मिळेल आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर स्टार्ट करूया माझ्या या सुंदर मेकअपला. तर मुलींनो लक्षात घ्या, कुठलाही सीझन असो तुमचा, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा किंवा कुठलीही स्किन असो, ड्राय, ऑइली कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह किंवा नॉर्मल, तरीही तुम्हाला सीटीएम करणं फार गरजेचं आहे. तर सीटीएम म्हणजे काय? सी म्हणजे क्लिन्झिंग, टी म्हणजे टोनिंग आणि एम म्हणजे मॉइश्चरायझर. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सी म्हणजे क्लिन्झिंग, टी म्हणजे टोनिंग आणि एम म्हणजे मॉइश्चरायझर. तर सध्या मी माझ्या फेसला क्लीन केलेलं आहे फेस वॉशनी. तुम्ही क्लिन्झिंग कशाने पण करू शकता. तुम्ही फेस वॉशने करू शकता क्लीन किंवा मेटवेट्सनी क्लीन करू शकता किंवा क्लिन्झिंग मिल्कनी सुद्धा तुमचा फेस तुम्ही क्लीन करू शकता. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप जी येते ती येते टोनिंगची. तर टोनिंगसाठी मी इथे यूज करते आहे सोरोस्कीचं रोज ग्लास स्किन मिस्ट. ठीक आहे. तर सोरोस्कीचं रोज ग्लास स्किन मिस्ट हे तुमच्या स्किनवर काय इफेक्ट करते हे मी तुम्हाला सांगते. तुमची स्किन तर पहिले तर हायड्रेट करते. त्यानंतर तुमची स्किन ग्लो करते आणि मेकअपसाठी तुमच्या स्किनला प्रेप करते. प्रेप करणं म्हणजे काय? तुमची स्किन भरपूरशा स्टेपमधनं जाते मेकअप करताना. जसं तुमची स्किन कन्सिलर घेते, तुमची स्किन फाउंडेशन घेते, कॉम्पॅक्ट घेते, हायलायटर घेते, ब्लशर घेते. तर असे कितीतरी स्टेप्स मेकअपमध्ये असतात. तर त्यामुळे मेकअप करताना तुमची स्किन डिहायड्रेटेड होते. ओके. हायड्रेशन त्यामधलं कमी होते. जसे-जसे तुम्ही स्टेप्स करत जाल तुम्हाला असं जाणवेल की तुमची स्किन ड्राय होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला खूप गरजेचं असते की सीडीएम करणं. ठीक आहे. तेच कारण आहे की आपल्याला सीडीएम चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला टोनिंग, मॉइश्चरायझर याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आता हे टोनर तुम्ही स्किन प्रेप करताना सुद्धा वापरू शकता. तुम्ही मेकअपच्या मधात तुमचा मेकअप जर ड्राय होत असेल, तेव्हा पण तुम्ही यूज करू शकता आणि याला तुम्ही आफ्टर मेकअप सुद्धा यूज करू शकता. आता स्किन प्रेप जेव्हा तुम्ही करता, प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला अ, थोड्या-थोड्या मिनिटाचा अंतर ठेवायचा आहे. जसं तुम्ही टोनिंग करता त्याच्यामध्ये काही सेकंदाचं अंतर ठेवायचं, मॉइश्चरायझर केल्यानंतर काही सेकंदाचं अंतर ठेवायचं आणि प्रायमर केल्यानंतर काही सेकंदाचं अंतर ठेवायचं आणि त्यानंतर आपण पुढची स्टेप करूया. ठीक आहे. तर इथे मी माझं पूर्ण जे लोणर आहे ते पूर्ण वाळवून घेतलेलं आहे, ड्राय करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी यावर मॉइश्चरायझर यूज करेन. तर मॉइश्चरायझरसाठी मी इथे यूज करते आहे डॉट अँड कीचा व्हिटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट मॉइश्चरायझर. ओके. खूप लाईटवेट आहे मॉइश्चरायझर. तुमची जर ऑइली स्किन जरी असेल तर तुम्ही त्यावर यूज करू शकता आणि ड्राय असेल तरी तुम्ही यूज करू शकता. ऑल स्किन टाइप मॉइश्चरायझर आहे, ज्यामुळे तुमची स्किन हायड्रेट होईल आणि जर ऑइली स्किन असेल तर ओव्हर हायड्रेट होणार नाही, की कारण खूप लाईटवेट टेक्स्चर आहे. खूप लाईटवेट मॉइश्चरायझर आहे. मॉइश्चरायझरला पेनिट्रेट करायला छान वेळ, जितकं छान तुमचं सीटीएम असेल, जितका छान तुमचा फायनल रिझल्ट येईल, तितकं छान तुमचा मेकअप होईल. त्यामुळे सीडीएमकडे जास्त लक्ष द्या. सीडीएमला जास्त वेळ लागला तरीही चालेल, पण सीडीएम प्रॉपर झालेलं हवं तुमचं. आता नेक्स्ट मी इथे यूज करते पीएसीचा पोर फ्लॉलेस फिनिश प्रायमर. आता ही प्रायमर का बरं इम्पॉर्टंट आहे बघा. तुमचं स्किनला स्मूथनेस देतं, तुमच्या स्किनला प्रेप करतं. पोर्स असेल तर त्याच्यावर टार्गेट करतं आणि सॉफ्ट अँड इव्हन फिनिश देतं. तुमच्या स्किनवर सॉफ्ट अँड इव्हन फिनिश देतं. जर तुम्ही फाउंडेशन लावाल याच्यावरती, तुम्ही कन्सिलर लावाल, स्मूथली ब्लेंड होईल. तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. तर त्याच्यामुळे प्रायमर करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या स्किनला महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्किनला मेकअपच्या
केमिकल्सपासनं वाचवणं हे प्रायमरचं काम आहे. तर त्याच्यामुळे प्रायमर अजिबात स्किप करायचा नाही. प्रायमरला आपल्याला यूज करायचा आहे. प्रायमर प्रत्येकाने मेकअपच्या वेळेस यूज करावं. आता प्रायमर कसं यूज करायचं हे फार महत्त्वाचं आहे. तर प्रायमरला मी माझ्या हँडवर काढून घेतलेलं आहे बघा आणि इथे मी काय करते आहे याला थोडंसं स्मज करते आहे माझ्या हँडवरच पहिले आणि त्यानंतर मी याला फेसवर अप्लाय करते आहे. आता फेसवर जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज तुम्हाला याला फिरवायचं आहे, लावायचं आहे. तर लावायची पद्धत आपली कशी आहे? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज याला आपल्याला लावायचं आहे. प्रायमर पोर्सला मिनिमाइज करतो त्यामुळे तुम्हाला नोजवर प्रॉपरली लावायचं आहे. कारण जास्त करून पोर्स जे असतात ते आपल्या नोजजवळ आणि चीनजवळ ओके, फोरहेडला हे जास्त करून पोर्सची जागा असते. तर त्यामुळे तुम्हाला इथे प्रॉपर लावायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे बस. समरमध्ये चुकूनही तुम्हाला प्रायमर मिस करायचं नाही आहे. कारण प्रायमर मिस कराल तर तुमचा मेकअप ट्रान्सफर होईल, स्मज होईल. त्यामुळे तुमचा मेकअप तुम्हाला लाँग लास्ट करायचा असेल तर प्रायमर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. शेडिंग आल्यावरही तुमचा मेकअप तुमच्या स्किनपासनं स्मज होणार नाही, प्रायमर यूज कराल तर. तर आता नेक्स्ट स्टेप आहे तुमच्या अनइव्हन स्किन टोनला इव्हन करणं. तर इव्हन करायसाठी मी इथे यूज करते आहे कन्सीलर आणि कन्सीलर पण मी यूज करते आहे डार्क कन्सीलर, ठीक आहे. तर अनइव्हन स्किन टोन माझी कुठली आहे अंडर आईज जे मला डार्क सर्कल्स आहे ते मी हाईड करणार आणि ते इम्पल्सचा स्पॉट आहे ब्लॅक स्पॉट त्याला मी हाईड करेल. तर तुम्ही इथे बघू शकता मी अंडर आईजना आणि या स्पॉटना प्रोडक्ट लावून ठेवलेलं आहे. इथे मी लावलेलं आहे फॉरेवर 52चा कन्सीलर डार्क शेडचा बघू शकता तुम्ही आणि याला मी काय करेल थोड्या वेळ वाट बघून आणि त्याच्यानंतर 10 सेकंड ॲटलीस्ट तुम्हाला वाट बघायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्यांच्या फिंगर टिप्सनी इथे ब्लेंड करायचं आहे. जस्ट ब्लेंड, ब्लेंड, ब्लेंड. तर इथे मी छान कन्सिलर ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि कन्सिलर तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर अजूनही दिसते आहे. ठीक आहे. तर कन्सिलर आपल्याला असंच ठेवायचं आहे. कन्सिलर कधीही पूर्णपणे अनविजिबल करायचा नाही. कन्सिलर तुम्हाला तुमच्या स्किनवर दिसायला हवं आणि कन्सिलर ब्लेंड करताना हलक्या हाताने तुम्हाला हलक्या फिंगर टिप्सनी फक्त डॅब-डॅब करून ब्लेंड करायचा आहे. यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे फाउंडेशनची आणि फाउंडेशनसाठी मी ती यूज करते आहे रिकोचं एसॉफ बेस फाउंडेशन इन द शेड लुधियाना 04 ओके. एचडी मॅट फाउंडेशन आहे. तुम्हाला हाय कव्हरेज तर दिलंच, पण मॅट आहे, टोटली मॅट आहे. त्यामुळे तुमचं फाउंडेशन ट्रान्सफर होणार नाही. कितीही गरमी असेल, कितीही तुम्हाला स्वेट येत असेल, तर तुमचं फाउंडेशन जसं आहे ॲज इट इज तसंच राहील. जेव्हा तुम्हाला स्वेट येत आहे, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, टिश्यू घेऊन फक्त त्यावर डॅब-डॅब करायचं आहे. तुम्ही जर त्यावर टच कराल, स्वेटला टच कराल, तर तुमचा मेकअप 110% ट्रान्सफर होईल. त्यामुळे लक्षात घ्या स्किनला कधीही मेकअप झाल्यावर हात लावायचा नाही. टिश्यूनी फक्त त्यावर डॅब-डॅब करायचं आहे जर तुम्हाला स्वेट येत असेल तर. समरमध्ये फाउंडेशनची निवड योग्य करणं ही फार इम्पॉर्टंट आहे. कारण फाउंडेशनवरच तुमचा अख्खा मेकअप हा डिपेंड असतो. ओके. तर निवड करताना उन्हाळ्यामध्ये तुमचं फाउंडेशन निवड करताना हे योग्य करा. ज्यामुळे तुमचा मेकअप ट्रान्सफर होणार नाही आणि स्मज होणार नाही. तो ॲज इट इज लाँग टाईम भरपूर वेळपर्यंत लाँग लास्ट राहील. तर आधी मी फाउंडेशन पूर्ण ब्रशने अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर जस्ट ब्लेंड करते आहे ब्युटी ब्लेंडरने. ओके. तर जस्ट डॅब, 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 डॅब तुम्हाला करायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करताना नेहमी लक्षात घ्या ब्युटी ब्लेंडर ड्रॅग करायचा नाही आहे. ब्युटी ब्लेंडर तुम्हाला जस्ट डॅब-डॅब करत ब्लेंड करायचा आहे. फाउंडेशन ब्लेंड करताना जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर ड्रॅग कराल तर तिथे पॅचेस येतील. त्यामुळे तुम्हाला ब्लेंड करताना फक्त डॅब-डॅब करून ब्लेंड करायचं आहे.
असे प्लेन झाल्यावर फाउंडेशनला आपल्याला करायचं आहे सेट आणि त्यासाठी मी इथे यूज करते आहे फॉरेवर 52चं ट्रान्सलुसंट पावडर आणि याला यूज करताना तुम्ही एका ब्रशनी यूज करू शकता, तुम्ही पावडर पफनी यूज करू शकता, ब्लेटरनी पण तुम्ही यूज करू शकता. तर तुम्हाला करायचं काय आहे, जेव्हा तुम्ही ब्रशनी ॲप्लिकेशन करता, ब्रशवर प्रोडक्ट हँड्सवर रब करायचं आहे आणि त्यानंतर प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. आता आपण करूया ब्लशर आणि ब्लशरसाठी मी इथे यूज करते आहे शुगर कॉस्मेटिक पॅलेट. ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लशर पण मिळतं, हायलायटर पण मिळतं आणि कॉन्टूर पण मिळतं. तर तुम्ही ही पॅलेट यूज करू शकता. बिलकुल अफोर्डेबल आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही तुम्हाला मिळून जातं. ब्लशर पण मिळून जातं, हायलायटर पण मिळून जातं आणि कॉन्टूर पण मिळून जातं. या पॅलेट्समध्ये नंबर्स येतात. तर या पॅलेटचा नंबर आहे 02 विविध व्हिक्टोरी. तर ही पॅलेट तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामधलं ब्लशर पण इंडियन स्किन टोनवर चाललं जातं, हायलायटर पण इंडियन स्किन टोनवर चाललं जातं आणि कॉन्टुरिंग पण. तर ही जी पॅलेट आहे 02 ही आपल्या इंडियन स्किन टोनसाठी बेस्ट आहे. तर तुम्ही ही पॅलेट घेऊ शकता. अगेन हायलायटरसाठी मी हीच पॅलेट यूज करते. त्यामधला हायलायटर मी यूज करते आणि हायलायटर तुम्हाला तुमच्या चीक बोनवर, नोजवर, चीनवर आणि फोरहेडवर अशा पद्धतीने लावायचं आहे. आयब्रो डिफायनिंगसाठी इथे मी माझा ड्राय मस्कारा यूज करते आहे. जर तुमच्याकडे ड्राय मस्कारा असेल तर त्याला तुम्ही फेकायचं नाही. ड्राय मस्कारा तुम्ही आयब्रो सेटिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. इझिली छान आयब्रो सेट होऊन जातात ड्राय मस्कारानी. तर तुमच्याकडे ड्राय मस्कारा असेल तर तुम्ही ड्राय मस्कारा यूज करू शकता. मस्कारासाठी मी इथे यूज करते आहे फेरादुशीचा मस्कारा. नेक्स्ट आपण यूज करू छान न्यूड लिपस्टिक. जर तुम्हाला माझं न्यूड लिपस्टिकचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं न्यूड लिपस्टिक कलेक्शन दाखवेल. न्यूड लिपस्टिकमध्ये मी इथे विअर करणार आहे झुडिओचं न्यूड लिपस्टिक इन द शेड ब्राउन 03. खूप छान न्यूड लिपस्टिक आहे ही. आता लास्ट आणि सर्वात महत्त्वाची स्टेप आहे मेकअपला फिक्स करायचा आणि मेकअप फिक्स करायसाठी मी इथे यूज करते आहे युरो गर्लचा ग्लोमी मेकअप फिक्सर. हा मेकअप फिक्सर तुमच्या बेसला ग्लॉसी करण्यासोबत मेकअप फिक्स पण ठेवतो, लाँग लास्टिंग पण बनवतो. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला आजचा हा माझा मेकअप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.